नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जे स्टॉक ॲनालिसिस करणार आहोत, हे इन फ्युचर कसे आपल्याला रिटर्न्स देणार आहेत आणि कशाप्रकारे आत्तापर्यंत आपली जी गुंतवणूक आहे, त्याप्रमाणे आपल्याला कसे रिटर्न्स भेटत आहेत, हे आपण एकदा ॲनालिसिस करून घेऊया. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि खरंच जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायलासुद्धा विसरू नका. तर आपण आज परत एकदा जो शेअर बघतोय हा टेक सोल्युशन, जो की मी आधीचा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपली एंट्री ही 18 ते 19 रुपयाला आपण केली होती आणि त्यानंतर स्टॉक हा चांगला वेल परफॉर्मिंग आहे. आत्तापर्यंत स्टॉक हा 30 ते 31 रुपये या इन बिटवीन चांगला परफॉर्म करतो आहे. तर आपण मागच्या वीकमध्ये जर एकदा कन्सिडर केलं, शॉर्ट टाईम फ्रेममध्ये मी जातो आहे, तर काल ऑलमोस्ट स्टॉक हा अप्पर सर्किट कंटिन्युअसली राहिला आहे आणि जर आपण सुरुवातीच्या कॅन्डल्स बघितल्या तर इथं कंटिन्युअसली स्ट्रॉंग बाईंग झालेली आहे. आता ही बाईंग का झाली का नाही हे आपण न्यूज बेसिसवर कुठलंही बाईंग केलेली नाही आहे. तर आपण हे पर्टिक्युलरली जे ॲनालिसिस केलं आहे हे चार्टनुसारच केलं आहे की आपल्याला कुठे एंट्री करायची होती आणि कुठं आपण एक्झिट करणार आहोत. तर मागच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की हा चार्ट 37 to 40 रुपीज क्रॉस करून ऑलमोस्ट आपण 50 रुपीज पण टार्गेट बघू शकतो. तर काल पुन्हा एकदा जे प्रिव्हियस कॅन्डलची जी क्लोजिंग होते, जिथून आपण रेजिस्टन्स फेस करत होतो काही दिवसांपासून, काही 2 आठवड्यापासून, तो परत एकदा ब्रेक केला आहे आणि ऑलमोस्ट अगेन वन डायरेक्शन अप ट्रेंडला फॉलो करत टेक सोल्युशन हा जो स्टॉक आहे हा परत मूव्ह करतो आहे. तर यामध्ये बरेच लोक विचारत पण असतील की याचं टार्गेट किती असणार किंवा कुठपर्यंत जाणार स्टॉक. सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर आणि ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आत्तापर्यंत स्टॉकचं रिटर्न हे ऑलमोस्ट 40% 50% रिटर्न झालेलं आहे, राईट. सो 18 ते 19 रुपये म्हणजे याचं जर हाफ केलं आपण तर 9 रुपये प्लस म्हणजे ऑलमोस्ट 50% रिटर्न तुम्हाला झालेला आहे. जस्ट आपण एकदा कंपनीचा एक ओव्हरव्ह्यू करून घेऊया. फंडामेंटली आपण चेक करून घेऊ ही कंपनी कशी आहे, काय आहे, राईट. सो टेक सोल्युशन लिमिटेड, जर या कंपनीबद्दल जर आपण विचार केला तर ही कंपनी ही ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे, राईट. डेबिटर डेज जे आहेत हे कंटिन्युअसली रिड्यूस झालेले आहेत आणि कंपनी ही त्यांच्या कॅपिटलवर वर्क करते आहे, जेणेकरून जे काही त्यांचे फ्युचर प्लॅन असतील तिथं ते गुड इन्व्हेस्टमेंट करू शकतील, राईट. नाव आता जे कॉन्स आहेत की जिथं कंपनीचे काय काय तोटे आहेत किंवा काय काय डिसॲडव्हान्टेज आहेत. तर स्टॉक इज ट्रेडिंग ॲट 4.49 टाइम्स ऑफ इट्स बुक व्हॅल्यू, राईट. स्टॉक हा अंडर व्हॅल्यूड आहे, येस वी नो, राईट. बट आपण टेक्निकली एंट्री केलेली आहे. सो इथून पुढं जर आपल्याला होल्डिंग कंटिन्यू ठेवायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी चेक कराव्या लागतील की कंपनी खरंच व्हॅल्यूड आहे का, पुढं आपल्याला ग्रोथ देणार आहे का, राईट. जर आपण डिसाईड करतो की आपल्याला 50% टार्गेट जे आहे हे 50 रुपीजपर्यंत एक्सपेक्ट केलं आहे, तर आपण कुठल्या बेसिसवर करतो आहे. टेक्निकली आपण प्रूव्हन आहे, बट फंडामेंटली सुद्धा आपल्याला नोंद पाहिजे. जर आपण कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट जर बघतोय तर क्वार्टरली रिझल्टमध्ये जो कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, सेल्स ओके, एक्सपेन्स ओके, आणि या दोघांचा जो डिफरन्स आहे हा ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये येतो आहे, तर हा ऑलमोस्ट 1.80 आहे. मीन्स कंपनी प्रॉफिटेबल आहे. कसं ओळखायचं, 2020पासनं कंपनीमध्ये ज्या काही निगेटिव्हिटी किंवा कंपनीची जी ग्रोथ मायनसमध्ये होती ती आता प्रॉफिटेबल होत चाललेली आहे, राईट.
त्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स हा जो एक ट्रेंड होता त्यांचा हा पण बऱ्यापैकी रिड्यूस झाला आहे. तर हा ऑलमोस्ट रिड्यूस होतो आत्तापर्यंत मागच्या क्वार्टर रिझल्टपर्यंत 1.6पर्यंत कमी झाला आहे. सो दॅट इज अ गुड साईन. नेट प्रॉफिटमध्ये जर आपण कंटिन्युअसली बघितलं आहे मागच्या 2020 पासून 3 वर्षापासूनचा डाटा, तर कंपनी नेट प्रॉफिटमध्ये अजूनसुद्धा निगेटिव्हमध्ये आहेत. बट त्यांच्यामध्ये जे काही कॅपिटलवर ते वर्क करतात तिथून ते जो डाटा आपल्याला शोन करतो आहे की हा इम्प्रूव्ड होतो आहे. असं नाही की इथं ते कंटिन्युअसली लॉसमध्येच जाणार आहेत. आणि प्रॉफिट अँड लॉस जर कंपनीचा चेक केला आहे, पण बिफोर प्रॉफिट अँड लॉस यांना एकदा आपण चेक करून घेऊया डाटा. राईट. सो शेअर होल्डिंग कशी आहेत, जे प्रमोटर्स आहेत कंपनीचे यांची स्टॅक होल्डिंग जशाला तशी आहे. राईट. जर आपण डाटा चेक केला मार्च 2021 ते डिसेंबर 2023, ते प्रमोटर्सने एकही शेअर्स विकलेला नाही आहे. त्यांनी ॲज इट इज होल्डिंग केलेलं आहे. FIs ऑब्व्हियसली यांची जी होल्डिंग होती ही हळूहळू जसा स्टॉक अंडर व्हॅल्यूड होत गेला, निगेटिव्ह प्रॉफिट अँड लॉस आणि कंपनी ज्या प्रकारे वर्क करत होती तर त्या प्रकारानुसार डिसेंबर 2023 म्हणजे मागच्या क्वार्टर रिझल्टपर्यंत FIsकडं काहीही होल्डिंग नाही आहे. DIS द सेम होल्डिंग, यांच्याकडे सुद्धा काही होल्डिंग नाही आहेत पब्लिक. सो पब्लिकने ऑलमोस्ट 46% याचं स्टॉक होल्डिंग आहे. म्हणजे पब्लिक आज जो स्टॉक पुश करते आहे, राईट, हा कोण करतं आहे? पब्लिक पुश करते आहे. FIs नाही आणि DIs सुद्धा करत नाही आहेत. सो या शेअर्समध्ये आपण बिग रॅली केव्हा बघू शकतो? इन फ्युचरमध्ये, जेव्हा FIs आणि DIs यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करणार. करेक्ट. बट आपल्या ॲनालिसिसनुसार आत्तापर्यंत आपल्याला एक 50% गुड रिटर्न भेटलेले आहेत. सो तुम्हाला जर हे रिटर्न्स बऱ्यापैकी वाटत असतील तर तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्टॉकमध्ये एक्झिटसुद्धा करू शकतात. इफ तुम्ही जर लॉंग इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करत आहात, सो वी शुड वेट फॉर द FIs एंट्री, DIs एंट्री, आणि त्यानंतर स्टॉकमध्ये आपण एक बिग रॅली बघू शकतो. राईट. सो फंडामेंटली आणि टेक्निकली जर आपण कन्क्लूड केलं तर स्टॉकमध्ये जेव्हा आपण एंट्री घेतली आणि आत्तापर्यंत हे 50% रिटर्न झालेले आहे. यानंतरसुद्धा स्टॉकमध्ये अजून काही मोमेंट आपण बघू शकतो, जे की डाटा जो आहे कंपनीचा हा इम्प्रूव्ह झालेला आहे. एक प्लस पॉईंट जो आहे कंपनीचा की कंपनी ही ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे, जे रिड्यूस करते आहे. डेबिटर्स जे डे आहेत हे सुद्धा इम्प्रूव्ह होत आहेत कंपनीचे. सो हे पॉझिटिव्ह साईन आहे. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करताय, 50% रिटर्न ऑलमोस्ट झालेला आहेत, 100% सुद्धा होतील. बट स्टॉप लॉस हा कंटिन्युअसली मार्केटमध्ये कुठलंही वर्क करताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर वर्क करत असाल आणि ट्रेडिंगसुद्धा करत असाल तर स्टॉप लॉस हा मॅन्डेटरी आहे. तुम्ही स्टॉप लॉस लावायलाच पाहिजे. स्टॉप लॉसवर कसं वर्क करायचं, स्टॉप लॉस किती असलं पाहिजे याच्यावर आपण काही व्हिडिओजमध्ये, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोष्टीसुद्धा बघणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पुन्हा एकदा मी अजून काही स्टॉकवर डिस्कशन करणार आहे. सो ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.